आणि राहिला प्रश्न प्रवेशाचा कार्यक्रमाचा. प्रवेशाचा कार्यक्रम हा फक्त तालुका लेवलवर होणार नाही, जिल्हा लेवलला मोठ्या प्रमाणात असं प्रचंड असं आम्ही तुम्हाला त्यावेळेला दाखवून देऊ. फक्त वेळ कमी आहे, 2च दिवस फॉर्म भरायचे राहिले. त्यानंतर त्यावेळेला अजितदादा तर असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील, जिल्हाध्यक्ष उमेशदादा असतील, कृषी मंत्री दत्तामा भरणे आणि अण्णा बनसोडे हे दोघे या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत. ते दोघे असतील. याचे जेवढे आहेत तेवढे टाकले ना. त्याच तालुक्याचे आहेत का? हो, जास्त वंचित एक्स्ट्रा वाटतात एक मिनिट इकडे बघा, इकडे बघा, पुढे बघा एक मिनिट. सोडा तुम्हाला पहिला प्रश्न आहे. आज अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. नेमकं काय वाटतं? नेमकं काय वाटलं म्हणजे आम्ही अजितदादांची भेट घेतली, ते आमचे काही प्रश्न होते, पण त्यावेळेला आमची एक सविस्तर चर्चा झाली आणि त्यामध्ये अजितदादांचा व्ह्यू आम्हाला समजलं आणि आमचा जे व्ह्यू होता ते त्यांना समजलं की आम्हाला आमचं उद्दिष्ट एक की आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. इलेक्शनसाठी पुढे आले 2 दिवसांमध्ये म्हणजे फॉर्म भरायचे आणि मग त्यांनी एक अजितदादांनी पॉझिटिव्हली आमच्याबरोबर एक चर्चा केली आणि आम्हाला असं दिसलं की बाबा एक स्पष्ट बोलणारा आणि एक शब्दाचा पक्का असलेला माणसाबरोबर आपण चर्चा करतो आणि त्यांनी जे आमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं ठरवलं की ज्यातून आमच्या कार्यकर्त्यांच्या आत्तापर्यंत जो अन्याय झाले ते दूर होतील, त्यांना काम करायची संधी मिळेल, पुढे यायचं किंवा त्यांना एक लढाईसाठीची ताकद आणि पाठबळ एका मोठ्या अशा राष्ट्रवादीच्या नेत्याकडून अजितदादा तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती की स्पष्ट बोलणारे, धाडसी आणि शब्दाचे पक्के आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण निर्णय घेऊया आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊन आम्ही अजितदादांच्या बरोबर काम करायला. अकलूज नगर परिषदेसाठी काय नियोजन असणार आहे? आत्ता आमचं पॅनल तयार आहे. 13 वॉर्डमध्ये 26 लोक लागतात. 26च्या 26 आमचे उमेदवार आजच्या ह्या आत्ता घडीला फिक्स आहेत. आमच्या हातात AB फॉर्म आत्ता माझ्या हातात आहेत, आपण पाहिले. त्यामुळे आता फक्त उद्या टाकायचे का सोमवार एवढं बघणार. वहिनी साहेब, आपलं काय म्हणजे विकासाची कशी दृष्टिकोन असणार आहे अकलूज नगर परिषदेसाठी? मागच्या निवडणुकीसाठी पण आणि भरपूर निवडणुकीत आम्ही ॲक्च्युली चालत सगळं बघितलं. कुठल्या वॉर्डमध्ये काय अडचण आहे, कुठल्या लोकांची काय अडचण हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या आणि मला पण आता माहीत आहे. सो त्या दृष्टिकोनाने विकासाचं बेसिकली काम आणि लोकांच्या हिताचं त्यांना जी गरज आहे त्याच्यावर आमचं काय गरज असेल लोकांना? आता एक सॉरी म्हणजे पण मला एक म्हणायचं आहे की आपण जे सर्वे करताना जे मी बघते त्यात एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही कोणाला मतदान करणार, तुम्ही कोणाला देणार, कॅमेऱ्याच्या पुढे कोण सांगणार कोणाला देणार. तुम्ही समस्या विचारल्या, अडचणी विचारल्यात का? आज रस्ते चांगले आहेत का? आज गटरी वाहतात, डुकरं घरातून फिरतात, पाण्याचे पाईप म्हणजे गटरीसुद्धा तुम्ही 10 इंचाच्या PVC पाईप टाकल्यात की मोठमोठी गटरं बांधायला पाहिजे. म्हणजे हा जर विकास असेल आणि लोक तुम्ही कॅमेरा घेऊन विचारताय की म्हणजे तुम्ही कोणाला मत देणार, ते कोणाला सांगणार? तुम्हीच सांगा. तुम्ही कोणाला मत देणार तुम्ही सांगा. तुम्ही माझ्या पुढे उभा. साधी गोष्ट आहे, तुमच्या समस्या आहे आणि समस्या ह्या काय सांगण्यासारखी गोष्ट नाही, त्या दिसून येतात ना. माझा खड्ड्यात पाय जातोय, पाणी मला 8 दिवस मिळत नाही, गडूळ पाणी येते, डोकरं माझ्या घरामध्ये शिरतायत, ह्याच्यापेक्षा गल्लीबोळातून लाईट नाही आहे,
आणि तरी आपण म्हणायचं की विकास झाला असं नाही. एक थोडे साहेब होते तर सुरुवातीच्या काळात 40 वर्ष अतिशय चांगलं अकलूज होतं, मोठा एक नंबरला होतं. पण त्यानंतर अलीकडच्या काळात एक शेवटचा प्रश्न तत्कालीन ग्रामपंचायत असताना वहिनी साहेब ह्या बिनविरोध निवडून आले होते. तर आता उत्सुकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला सुद्धा आणि आपल्या नगर परिषदेतील तमाम जनतेला वहिनी साहेबांची उमेदवारी ही कुठल्या प्रभागात होणार? म्हणजे आता अजून सगळा विचार विनिमय त्या ठरवतील तिथून ते उभं राहतील किंवा काय त्यांचा तो निर्णय घेतील उभं राहायचं कसं करायचं. 26 लोक आमचे आज उभी आहेत, कुठे कोणाला बसवतात बघ. आमचा नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या बाजूला उभा आहे आणि आमच्या अनेक इच्छुक असतील वहिनी साहेब, जर नाराज झाले लोक उमेदवार बाबा मला उमेदवारी पाहिजे पण मला दिलेलं नाही, तर त्यांची नाराजीचं काय म्हणजे दूर कशी करणार नाराजी त्यांची? नाही ठरवताना हो सगळ्यांनी मुलाखती घेतली, लोकांची काय इच्छा आहे, लोकांची काय मानसिकता आहे, सगळं समजून घेतलं आणि ठरवत असताना सगळ्या गटाला सगळ्या विचारात घेऊन सगळ्या घटकांना न्याय मिळेल असं नेतृत्व निवडायचं त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. नाराजीचा प्रश्न आहे कारण सुरुवातच करताना व्यवस्थित हे केलेली आणि हे पायंडा सहकार मशीद त्यानंतर प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब आणि आता धवलसिंह असं एकांगी कुणाला लागत नाही. बरोबर आहे. आपण सगळ्यांचा सर्वसमावेशक आमच्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन त्यांना काय फिजिबल त्यांना काय योग्य आहे ते आम्ही निर्णय घेतो. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या अकलूजच्या जनतेला आपण या प्रसार माध्यमातून काय संदेश द्याल? निश्चिंत राहा, निर्भय राहा आणि पुढचं म्हणजे तुम्ही म्हणजे आता काय म्हणायचं, तुम्ही मगाशी प्रश्न कोणीतरी विचारला गुंडगिरी याचा त्या भयमुक्त राहा, निश्चिंत राहा, भयमुक्त राहा. शेवटी आमच्या गटाचं नेतृत्व माझ्याकडे असलं तरी माझा मुलगा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आपल्याला माहिती की अक्षरशः घरातलं कुठलंही एखाद्याचं साधं हे असलं अडचणी किंवा अन्याय तर सगळे म्हणतात गडावर जाऊया तिथे न्याय मिळेल. त्यातच सगळं आलं आणि आपल्या पुढे आम्ही आहे काम करतो. फक्त 4 महिने फक्त आमच्या सूनबाईंना मिळाले ग्रामपंचायत लगेच तुम्ही म्हटलं नगर परिषद होऊ द्या नाही एनिवे. पण त्यावेळेला जे त्यांनी बाहेर काढलं तर 3-4 महिन्यात ते तुम्हाला आता इथे सांगायला मला वेळ नाही. आणि तसंच की म्हणजे आज पगार होत नाही, नगर परिषद कशासाठी केली, फंड्स जास्तीचे येतील, लोकांचे पगार वाढतील आणि आपला इथला विकास होईल. त्यात तुम्हाला असं काही फरक जाणवला का? पगार होतात का वेळ, रस्ते झालेत का, लाईट गल्ली बोळात नाही का, एखादी जर संध्याकाळची 8-9 दरम्यान अंधारातून जाऊ शकते का सुरक्षित? गटरी वाहतात, गटरी तुम्ही कुठपर्यंत करायला पाहिजे. बरं 1 नंबर अशा खंडातली तुम्ही म्हणता ग्रामपंचायत आणि होती कोट्यावधीची उलाढाल करणारी, परंतु आज परिस्थिती काय की तुम्ही ग्रामपंचायत असताना तुम्ही 10-15 फूट खड्डे करून आतमध्ये उतरून पाणी काढत होता बारक्या फुलपात्राने. किती लोक त्याच्यात पडली, लहान मुलं मेली, कोणाचे हातपाय तुटले. हा विकास मी म्हणत आम्हाला दाखवायचे. तुमचं सहकार्य अपेक्षित करतो, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. गावठाण तर झालं, आज तुम्हाला कुठे गावठाण गायरान दिसतं का? आमचं प्लॉटिंगमध्ये गेलं ना. आज किल्ला होता एवढा, 10वी-12वीची मुलं तिथे अभ्यास करायला बसायची, मुक्त आणि झाडाखाली तिथे हिरवळ असायची. पण आज 20 रुपयाचं का किती तिकीट येते शिवसृष्टी बघायला जायला. प्रत्येक ठिकाणी तुम्ही लोकांकडून पैसे घेऊन त्यांना सुविधा देते. आज कुठलं असं उद्यान आहे का? पहिले गावातले लोक आले की खास न्यायचे किल्ला दाखवायला, पर्वती मंदिर दाखवायला. आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठेतरी पैसा कमायचं हे करायचं, 10-20 रुपये 50 रुपयाची तिकीटं लावायची. तर असं बगीचा पण नाही. बाहेरचं कोणी आपल्याकडे पाहुणा आलं तर बाबा संध्याकाळी जाऊन बसले. गायरान आहे का कुठे? गावठाण आहे का? गेलो कुठे? त्याला तर काय पाय नाहीच. म्हणजे तर ह्या काय गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हालाही माहिती नाही, आम्हालाही माहिती. फक्त आता काय प्रश्न विचारता मला ते समजत नाही. म्हणजे पण ह्यातून आपण येऊ आणि एवढंच सगळ्या जनतेला सांगेल की काय असतं म्हणजे विकास काय असतो किंवा पूर्वी अकलूज काय होतं, समाधानी होतं.
आणि एक सोबतता होती तीच परत आणायचं, तेच श्रीमंती परत आणायची गावाची. धन्यवाद. खूप वाईट वाटतं काय